ह्या समितीमध्ये साधारणपणे कोणकोणते प्रश्न सोडवले जातात? ही जी एक ग्रामविकास आणि पंचायत राज समितीचा मी अध्यक्ष आहे. ही संसदेतून तयार झालेली ही आमची एक संसदीय समिती आहे. याच्यामध्ये जे विषय आहेत तर ग्रामविकास म्हणजे ग्रामीण भागाचा विकास आणि ग्रामीण भागासाठी केंद्र सरकारकडून ज्या ज्या योजनांसाठी निधी दिला जातो त्याचा विनियोग खालच्या स्तरावर कसा होतो किंवा इथून जे काही त्याच्यामध्ये मापदंड घालून दिलेले असतात खर्चाच्या संदर्भामध्ये, त्या संदर्भात काही खालच्या ग्रामीण पातळीवर काही अडचणी येत आहेत का, अशा या सगळ्याचा अभ्यास करून आम्ही पार्लमेंटमध्ये त्याचा रिपोर्ट आम्ही देतो. ग्रामविकास मंत्रालयाला तो रिपोर्ट आम्ही देतो आणि निश्चित त्या प्रकारच्या सुधारणा त्या मंत्रालयाकडून त्या ठिकाणी केल्या जातात. निश्चित. आता वळूया तुमच्या मतदारसंघातील प्रश्नांकडे. तुमच्या मतदारसंघात जगप्रसिद्ध लोणार सरोवर आहे. जर त्याचा विकास आराखडा मंजूर झाला, त्या ठिकाणी अनेक जगभरातून लोक अभ्यासासाठी येतात, ते पाहण्यासाठी येतात. तर या संदर्भात काही पावलं उचलण्यात आली आहेत का? खरं म्हणजे मी 1995ला मी त्या मेहकर विधानसभा मतदारसंघाचा आमदार झालो आणि 1996ला शिवसेनेचे आनंदराव अडसूळ हे त्या ठिकाणी खासदार झाले. 95च्या अगोदर लोणार शहराला असं काही कुठलाही शासकीय निधी नव्हता. पण मी राज्यामधून प्रयत्न केले आणि केंद्रामध्ये अडसूळ साहेबांनी प्रयत्न करून त्या लोणार सरोवराला पर्यटनाचा अवर्ग दर्जा केंद्र सरकारकडून त्यावेळेस मिळाला. मी आमदार असतानाच त्या काळामध्ये 97-98मध्ये लोणारला त्या ठिकाणी चांगलं पर्यटन निवास बांधल्या गेलं अद्ययावत असं. त्या ठिकाणी जे बाहेरून रिसर्च करणारी लोकं येतात त्यांच्यासाठी सुद्धा राहण्याची व्यवस्था झाली. रिसर्च करण्यासाठी किंवा त्यांना स्टडी करण्यासाठी हॉल बांधण्यात आला, तिथं कॅन्टीन वगैरे देण्यात आली. ह्या सगळ्या सोयी ह्या मी आमदार झाल्यानंतरच त्या ठिकाणी आम्ही करण्याचा प्रयत्न केला. पण अजून बरंचसं काही त्या ठिकाणी काम करण्याची आवश्यकता आहे. निश्चित. दुसरी बाब म्हणजे तुमच्या भागामध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी दुसरी गोष्ट म्हणजे राजमाता जिजाऊ यांचं जन्मच ठिकाण आहे सिंदखेड राजा. या ठिकाणच्या विकास आराखड्याचा प्रश्न देखील अनेक दिवसांपासून आपल्याला वाचण्यात येतो. त्या संदर्भात काय काय पावलं उचलली गेली? नाही, खरं म्हणजे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा ज्यावेळेस पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये शिवशाहीचं सरकार आलं, सन्माननीय मनोहरजी जोशी मुख्यमंत्री होते, त्या काळामध्ये त्यांनी जिजामाताच्या जन्मस्थळाचा विकास करण्यासाठी त्यावेळेस 2 करोड रुपये सिंदखेड राजाला दिलेले होते. त्याच्यानंतर मधल्या काळामध्ये काही फारशा सिंदखेड राजाच्या विकासाची कामं झाले नाही. पण मागच्या टर्ममध्ये भाजप शिवसेनेचं सरकार मागच्या टर्ममध्ये होतं, त्यावेळेस सातत्यानं मी आणि तिथे पहिल्यांदा निवडून आलेले शिवसेनेचे आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर यांनी सातत्यानं तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, पर्यटन मंत्री असतील, या सगळ्याकडे त्या विकास आराखड्याच्या संदर्भामध्ये आम्ही पाठपुरावा केला आणि जवळपास 300-325 कोटी रुपयेपर्यंतचा विकास आराखडा मंजूर केला. पण तो शेवटी झाल्यामुळं त्या काळामध्ये मला वाटते फक्त 25-27 कोटी रुपये सिंदखेड राजासाठी मिळाले होते. पण तो आराखडा आता पुढं याही सरकारमध्येच आता शिवसेनेचे मुख्यमंत्री असल्यामुळं आमचं रेटणं सुरू आहे आणि निश्चितपणानं तिथले जे काही पुरातत्व विभागाकडे असलेली बरीचशी त्या ठिकाणच्या वास्तू आहेत की जसं जिजामाताचा जो काही जन्म झाला होता तो लखुजी जाधवांचा राजवाडा हा पुरातत्व विभागाकडे आहे. तिथले अनेक अशा वास्तू आहेत, तिथले तलाव आहेत, तिथले आणखीन महादेवाचं एक पुरातन मंदिर आहे त्या काळातलं. हे सगळे पुरातत्व विभागाकडं होते. त्या पुरातत्व विभागाचं कडून सहकार्य घेऊन किंवा त्या विभागाकडे काही निधी सुपूर्द करून ह्या सगळ्या गोष्टीची कामं त्या ठिकाणी सध्या चालू आहे. निश्चित. अजून एक पर्यटनाला चालना देणारा प्रोजेक्ट म्हणजे टायगर प्रोजेक्ट तुमचा, तो अंबा बारवा प्रोजेक्ट म्हणून आहे. त्याच्यातील स्थलांतराचा मुद्दा वारंवार समोर सगळ्या लोकांचं स्थलांतर झालेलं आहे की बाकी आहे त्या लोकांचं? नाही, अंबा बारवा या जो व्याघ्र प्रकल्प तिकडचा जो आहे आमचा, त्याच्यातल्या जवळपास 100% लोकांचं स्थलांतर झालेलं आहे आणि त्या ठिकाणी स्थलांतर होण्याचं कोणं बाकी नाही. पण पर्यटनाच्या बाबतीमध्ये जर म्हणसाल तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त पर्यटक जे आकृष्ट होत होते
ते आमच्या संत गजानन महाराज संस्थानं निर्माण केलेल्या आनंदसागरमध्ये. पण मागच्या काळामध्ये काही तिथल्या लोकांनी त्याच्या तक्रारी केल्या आणि हे संस्थान आपल्या सगळ्यांना माहिती आहे की निष्काम वृत्तीनं ना नफा ना तोटा लोकांसाठी भक्तांसाठी काम करणारं एक भारतातलं सगळ्यात प्रसिद्ध असं ठिकाण आहे. आणि म्हणून त्या तक्रारी केल्यामुळं त्यांनी तो आनंदसागर प्रकल्प बंद केला. त्यामुळं पर्यटनावर फार मोठा परिणाम झाला. लोणारच्या बाबतीमध्ये तेच आहे की त्या ठिकाणी आणखीनही चांगला विकास झाला असता, पण लोणार सरोवरामध्ये अनेक टेक्निकल अडचणी काम करण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी येत आहेत. म्हणजे की त्या तलावामध्ये काही फक्त पर्यटन म्हणून बघितल्या जात नाही. म्हणजे पर्यटन हा एक त्याच्यामधला विषय आहे. त्याच्यानंतर सायंटिफिक रिसर्च करायला लोक तिथे येतात, त्याचा एक विषय आहे. पर्यावरणवादी लोक, नारळीकरांची संस्था जी आहे आपल्याला माहीत आहे की तेही चांगलं काम त्या ठिकाणी करतात. म्हणून पर्यावरणाचा सुद्धा विषय त्या ठिकाणी फार मोठा पुढं आलेला असतो. आणि तिथली त्या तलावाच्या आजूबाजूची सर्व जी काही जमीन आहे ती फॉरेस्ट खात्याकडे आहे. त्यामुळं फॉरेस्ट असेल, पर्यावरण असेल, शास्त्रीय दृष्टिकोनातून असलेलं त्याचं महत्त्व आणि पर्यटनाचं महत्त्व, आता नेमका याच्यातला मध्यबिंदू साधून त्या ठिकाणी काम करायला बऱ्याचशा अडचणी त्या ठिकाणी येतात. म्हणजे पर्यटक म्हणून जर आपण तिथं काय, म्हणजे जसं की मी पहिल्यांदा आमदार झाल्यावर त्यातला तलावामध्ये जे काही आत 12 मंदिर आहेत, त्यात एक देवीचं मंदिर प्रसिद्ध आहे तिथलं, कमळजा देवी म्हणून. तिथं घाट रस्त्यासाठी मी 45 लाख रुपये त्या काळामध्ये 96-97 मंजूर केले होते. पण ते फॉरेस्टची परवानगी मिळाली नाही म्हणून ते पैसे परत गेले. नंतरचा आमचा प्रस्ताव तिथं रोपवेचा होता. त्या रोपवेच्या बाबतीमध्ये पर्यावरणवादी लोकांनी अडचण आणली की याच्यात जर लोकांची वर्दळ वाढली तर पर्यावरणाचा ऱ्हास त्या ठिकाणी होईल. म्हणजे अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत, पण तरीही त्याच्यावर आता कमिशनरच्या अध्यक्षतेखाली कलेक्टर आहेत, बाकीचे तिथले स्थानिक काही 2 लोक घेतलेले आहेत या कमिटीच्या माध्यमात. आणि हायकोर्टाचे सुद्धा त्या ठिकाणी प्रतिनिधी त्या मिटिंगला येतात. या सगळ्यातून मार्ग काढून तिथल्या विकासाला चालना देण्याचं काम सुरू आहे. आता शेतीकडे बोलूया. साधारण प्रत्येक अधिवेशनामध्ये विमा कंपन्यांचा मुद्दा गाजतो. आता त्यावरती खास असा तोडगा निघताना दिसत नाही. काय नक्की परिस्थिती आहे, सद्यस्थिती काय आहे? खरं म्हणजे मी स्वतः एक शेतकरी आहे. मी स्वतः शेती करतो आणि मला शेतकऱ्याचं पैकी मला त्याची माहिती आहे किंवा ज्ञान आहे. आणि म्हणून मी सुरुवातीला ज्यावेळेस प्रधानमंत्री फसल विमा योजना माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी जाहीर केली होती, त्यानंतर आम्ही एक शिवसेनेचं शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटलो होतो आणि मी स्वतः त्या ठिकाणी ती मीटिंग लीड करत होतो. त्यावेळेस मी पंतप्रधानांनासुद्धा एक प्रश्न विचारला होता की ही जी प्रधानमंत्री फसल पीक विमा योजना आहे ही शेतकऱ्यांसाठी आहे का कंपनीसाठी आहे. त्याच्या मागचा हेतू असा होता की या योजनेतून शेतकऱ्यांचा फायदा कमी आणि कंपन्याचा फायदा मात्र प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी होतो. कारण की केंद्र सरकारने हा कायदा किंवा ही गोष्ट तयार करत असताना, पीक विमा योजना तयार करत असताना त्यांनी व्यापाऱ्याच्याच बाजूनं विचार केलेला आहे. जसं की उदाहरण सांगायचं झालं तर याच्यामधला जो जोखीम स्तर आहे पिकाचा तो फक्त ती कंपनी 70%चाच त्यांनी धरलेला आहे. आमची मागणी होती की हा 90%पेक्षा जास्त असायला पाहिजे. दुसरा त्याच्यामधला जो विषय आहे की केंद्र सरकार त्याच्यामध्ये शेअर करते इन्स्टॉलमेंटमध्ये, राज्य सरकारही देतो पैसा आणि शेतकरी, असा तिघांनी मिळून त्या विमा कंपनीचा इन्स्टॉलमेंट भरला जातो. पण त्याच्यामध्ये त्यांनी एक अशी अट घातलेली आहे की केंद्र राज्य जोपर्यंत त्यांचा इन्स्टॉलमेंटचा पूर्ण हप्ता म्हणा किंवा तो इन्स्टॉलमेंट जमा करत नाही तोपर्यंत विमा कंपनी शेतकऱ्याला मोबदला देणार नाही. त्याच्यामुळं मागच्या वर्षी आपल्या शेतकऱ्यांचे 64 कोटी रुपये बुलढाणा जिल्ह्यातले रिलायन्स कंपनीनं जे अडून धरले होते त्यावेळेस आम्हाला खूप त्रास झाला. आम्हालाही संघर्ष करावा लागला, ते नंतर मिळाले. पण या विमा कंपन्याचे एक तर जिल्ह्याच्या ठिकाणीसुद्धा बरोबर कार्यालय नाही, तालुक्याच्या ठिकाणी कार्यालय नाही. आणि त्याच्यामध्ये जी एक महत्त्वाची अट आहे की कुठल्याही शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान झालं तर 72 तासाच्या आत त्यांना ती तक्रार करावी लागते. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ग्रामीण भागामधला शेतात काम करणारा शेतकरी जर एखाद्या दिवशी रात्री अवकाळी पाऊस झाला असेल किंवा आदल्या दिवशी पाऊस झाला असेल तर तो पहिले शेतात जाऊन नुकसान कधी जाऊन पाहणार, किती झाला याचा अंदाज कधी घेणार. गावामध्ये इंटरनेट नाही, मग तो शहराच्या ठिकाणी येऊन तक्रार कधी करणार. आणि 72 तास जर ओलांडून गेले तर त्या तक्रारीची दखल विमा कंपन्या घेत नाही. आणि म्हणून ही एक अट फार त्याच्यासाठी जाचक होती. आणि हे जे जोखीम स्तर आणि त्यांचं जे उंबरठा उत्पन्न त्यांनी धरलेलं आहे
खरं म्हणजे ते सरासरी उत्पन्नाच्या आधारावर त्यांनी ते धरलेलं आहे. त्यासाठी आमची मागणी होती की सरासरी नाही, ते 5 वर्षामध्ये ज्या 2 वर्षात चांगलं पीक आलं असेल त्याचा ते सरासरी त्याच्यानुसार ती काढल्या जाते. पण मागच्या काळात आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रात किंवा विदर्भामध्ये, मराठवाड्याच्या काही जिल्ह्यामध्ये सलग 4-4, 5-5 तास दुष्काळी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली होती. मग त्यावेळेस त्या शेतकऱ्यांना काही फारसा मोबदला त्या ठिकाणी मिळाला नाही. पण म्हणून ही जी प्रधानमंत्री फसल विमा योजना आहे, पीक विमा, ही गुजरातसारख्या मध्य प्रदेश की जिथे भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे त्यांनी ही नाकारलेली. महाराष्ट्रामध्ये सध्या चालू आहे, पण आता महाराष्ट्राने नवीन पॅटर्न काढलेला आहे. महाराष्ट्राचे जे आपले कृषी सचिव आहेत ढवले साहेब, आपले कृषी मंत्री महाराष्ट्राचे, यांनी खूप मेहनत घेऊन बीड पॅटर्न तयार केलेला आहे की ज्याच्यामुळं शेतकऱ्यांचा फायदा हमखासपणानं त्याच्यामधून होऊ शकतो. गेल्या 2 वर्षापासून ही योजना मान्यतेसाठी केंद्र सरकारकडे आलेली आहे, पण अजूनही केंद्र सरकारनं त्याला काही मान्यता दिलेली नाही. निश्चित. एक महत्त्वाचा प्रश्न असतो विदर्भातला नेहमी, सोयाबीन आणि कापूस. आता सोयाबीनच्या भावाचा मुद्दा गाजताना दिसतोय. तुमच्याच भागातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी उपोषण देखील केलं. मात्र सोयाबीनच्या बाबतीमध्ये आता केंद्रामध्ये तुम्ही काही पाऊल उचलला नाही, कारण पुन्हा जर सोयाबीन आयात केली तर पुन्हा भाव वाढण्याची शक्यता आहे. नाही, सोयाबीनचा भावाचा मुद्दा हा सगळ्यात अगोदर या पार्लमेंटमध्ये मी स्वतः उचलला. त्याचा पुरावा माझ्याकडे आहे. ऑगस्ट महिन्यामध्येच ज्यावेळेस मला असं कानावरती आलं की केंद्र सरकार हे सोयाबीन पेंड, ज्याला आपण DOC म्हणतो, ते आयात करण्याच्या याच्यावर आहे आणि केंद्र सरकार ऑइलवरची जी काही ड्युटी होती लावलेली, त्याला आयात कर ज्याला आपण म्हणतो, तो कमी करणार आहे. त्याच वेळेस मी कृषी मंत्री आणि माननीय पंतप्रधानांना पत्र लिहिलेलं आहे की किमान मार्च महिन्यापर्यंत कुठलीही आयातीची घोषणा करू नका किंवा कुठलंही सोयाबीनच्या संदर्भातली पेंड असेल याला आयात करण्याला मान्यता देऊ नका. त्याचं कारण असं आहे की मागच्या वेळेस ज्यावेळेस सोयाबीनची पेरणीचा हंगाम होता त्यावेळेस बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 11,000 ते 12,000 रुपये क्विंटल होता. त्यामुळं शेतकऱ्याला वाटलं की पुढच्या वर्षीसुद्धा चांगले भाव राहतील, म्हणून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीनचा पेरा वाढवला. फक्त पेरा वाढवला नाही तर त्याच्यावर खूप खर्च केला. मग त्यांना खताचे डोजेस असतील किंवा त्याच्यावर फवारण्या असतील, मशागत असेल चांगली करून की बा आपल्याला यावर्षी चांगला पैसा मिळेल. पण मधल्या काळामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली, कुठं महापूर आले आणि या सोयाबीनच्या पिकाची काढणीची ज्यावेळेस वेळ आली त्यावेळेससुद्धा पाऊस सुरू असल्यामुळं सोयाबीनच्या पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं. जे काही थोडाफार सोयाबीन आमच्या शेतकऱ्यांच्या हाती लागलं त्याला बऱ्यापैकी भाव मिळतील असं आम्हाला अपेक्षा होती की किमान 11-12 हजार नाही मिळाले तरी किमान 6 ते 7 हजाराच्या दरम्यान शेतकऱ्यांना सोयाबीनचे भाव मिळाले तरी थोडंफार चांगलं राहील. कारण की तसं एकरी उत्पन्न मात्र या पावसामुळं थोडं घटलेलं होतं. पण या घोषणेमुळं त्यातल्या त्यात काय झालं की इथले जे पशुसंवर्धन मंत्री आहेत केंद्रातले, पुरुषोत्तमजी आपलं एक मिनटं रुपाला, केंद्रीय जे काही पशुसंवर्धन मंत्री आहेत पुरुषोत्तमजी रुपाला, यांच्याकडे हे जे पोल्ट्री फार्म ब्रीडरची असोसिएशन आहे अखिल भारतीय, त्यांचे अध्यक्ष त्यांनी भेटले किंवा आमचा सोयाबीन महाग झाल्यामुळं आम्हाला ह्या पोल्ट्री फार्म चालवणं फार अवघड होऊन राहिलं, आमचा खर्च खूप वाढला, आम्हाला वाचवण्यासाठी तुम्ही जी सोयाबीन पेंड आहे DOC तुम्ही आयात करा, त्याला परवानगी द्या, त्याला मुदतवाढ पण द्या. आणि हीच मागणी केली नाही तर त्यांनी जी काही सोयाबीनच्या स्टॉकवर बंदी आणा, लोकांना स्टॉक करू देऊ नका ज्यानं भाव वाढतील, आणि वायदे बाजारामुळे सुद्धा शेतकऱ्याला बऱ्यापैकी भाव मिळतात आणि पुढच्या 15 दिवसाच्या भावाचा अंदाज शेतकऱ्यांना येतो की बा वायदे बाजारामध्ये काय भाव चालून राहिले. त्यामुळं शेतकरी आपलं सोयाबीन बाहेर काढायचं नाही काढायचं, थोडा एक 15-20 दिवस महिनाभर तो त्या ठिकाणी तयारी करू शकतो. पण याच्यावर सगळं त्या रुपालाजीनं तात्काळ म्हणजे 15 नोव्हेंबरच्या दरम्यान त्यांनी पत्र दिलं पोल्ट्री फार्म असोसिएशननं, आणि 24 नोव्हेंबरला त्यांनी या देशाचे अमित यादव म्हणून जे आहेत महासंचालक विदेश व्यापारचे, त्यांना तात्काळ पत्र लिहिलं की
सोयाबीनचे भाव ही जी काही मिनिमम सपोर्ट प्राईज आहे आपली 3950 रुपये, याच्यापेक्षा वर जाता कामा नये म्हणून तुम्ही ही पेंड तात्काळ आयात करा. अशा सगळ्या गोष्टी त्यांनी दिल्यामुळं तुम्ही पाहिलं असेल की मागच्या 8 दिवसामध्ये 600 ते 800 रुपयानं सोयाबीनचे भाव केवळ फक्त यांनी पत्र दिल्यामुळं त्या ठिकाणी कमी झालेले होते. आणि म्हणून आम्ही सुद्धा त्याचा पाठपुरावा केला. मी स्वतः कृषी मंत्री, त्याच्यानंतर माननीय पंतप्रधान, त्याच्यानंतर उद्योग म्हणजे व्यापार मंत्री, परराष्ट्र व्यापार मंत्री यांना पत्र देऊन की मार्चपर्यंत तरी किमान तुम्ही हे DOC आयात करू नका. शेतकऱ्यांना त्यांचं सोयाबीन जरा चांगल्या भावामध्ये विकू द्या. कारण की 2 वर्ष कोविडमुळं पहिला शेतकरी अडचणीमध्ये आहे. अतिवृष्टीमुळं, महापुरामुळं सुद्धा नैसर्गिक आपत्तीनं शेतकऱ्याचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. अजून काही त्यांनी तसा निर्णय घेतलेला नाही. पण याचा मात्र निश्चित सरकारनं जर कोणती घोषणा किंवा पत्र जर सरकारमधला मंत्री देतो तर त्याचे परिणाम खाली बाजारपेठेवर झाल्याशिवाय राहत नाहीत. आणि म्हणून सोयाबीनला किमान 6 ते 7 हजाराच्या मध्ये भाव जर मिळाले तर निश्चित शेतकऱ्याला त्या ठिकाणी समाधानकार पैसा हाती येऊ शकतो. त्यासाठी आमचे प्रयत्न संसदेमध्ये चालू आहेत, बाहेरही चालू आहेत. आता याच्यामध्ये तुमच्या विदर्भातील सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा राहतो कापूस खरेदीचा. ज्या पद्धतीने कापूसपर्यंत महासंघ कापसाची खरेदी करतो त्या प्रमाणात CCI-कडनं कापसाची खरेदी होत नाही, याची काय कारण आहे? नाही, याचं कारण म्हणजे कसं असते की सरकार म्हटलं की या सरकारचे अवस्था म्हणा किंवा त्यांचं काम करण्याची पद्धत ही हत्तीच्या दातासारखी असते. जसे हत्तीचे दाखवण्याचे दात वेगळे असतात आणि खाण्याचे दात वेगळे असतात. एकीकडे घोषणा करायची की आम्ही शेतकऱ्याचा सगळा माल हमी किमतीनुसार आम्ही त्या ठिकाणी उचलू, सेंटर कमी चालू करायचे, सेंटरवर पूर्ण मॅन पॉवर उपलब्ध करून द्यायची नाही, जेणेकरून कमीत कमी खरेदी कशी होईल याची तंतोतंत काळजी घेतल्या जाते. आणि त्यामुळं फक्त आमची खरेदी चालू आहे हे दाखवलं जातं, पण प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी खरेदी काही मोठ्या प्रमाणात होत नाही किंवा त्याचा शेतकऱ्याला फार मोठा फायदा काही मिळत नाही. आता यावर्षी सुदैवानं थोडं बाजारामध्ये कापसाचे भाव थोडे बरे आहेत म्हणून काही लोकांची CCI-नं खरेदी करावी किंवा कापूस पणन महासंघानं खरेदी करावी अशा प्रकारचा काही आतापर्यंत शेतकऱ्यांचा आग्रह नाही. पण भाव जर MSP-पेक्षा कमी आले तर निश्चित ह्या खरेद्या सरकारनं चालू केल्या पाहिजेत आणि शेतकऱ्यांचं होणारं नुकसान टाळलं पाहिजे. एक महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे आता कृषीचा मुद्दा सुरू असताना शेतकऱ्यांचे कायदे तर सरकारने मागे घेतलेले आहेत, मात्र हमी भावाचा मुद्दा अजून गाजतोय. याच्यावरती शिवसेनेचा काय स्टँड आहे? म्हणजे शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळावा म्हणून काही प्रयत्न केले जातील की याच्या संदर्भात कदाचित चर्चा देखील होऊ शकते संसदेमध्ये? बिलकुल, आमची शिवसेनेची स्पष्ट भूमिका आहे की शेतकऱ्यांच्या हमी भावासाठी कायदा आणला पाहिजे. आताही सध्या सरकार हमी भाव जाहीर करतं पण त्याला कायदा नाही की हमी भावाच्यापेक्षा कमी बाजारात भाव झाले तर 100% त्यांनी शेतकऱ्यांचा माल नाफेड असेल किंवा इतर ज्या काही संस्था आहेत शासकीय त्यांच्यामार्फत खरेदी केला पाहिजे असं काही होत नाही. खरेदी केल्या जाते पण ती काही पुरेपूर नसते. म्हणून हमी भावाचा कायदा असणं आवश्यक आहे. आणि हमी भाव ठरवत असताना प्रत्यक्षामध्ये लागणारा खर्च, त्या शेतीमध्ये राबणारा शेतकरी, त्याचा मेहनताना, ह्या सगळ्या गोष्टी धरून आणि त्याच्यावर प्रॉफिट हे करून आकारूनच त्याचे हमी भाव निघाले पाहिजे. निश्चित शेतकऱ्यांच्या मृत्यू संदर्भात म्हणजे 700 शेतकऱ्यांचा शेतकरी आंदोलनात मृत्यू झाला आहे. सरकार म्हणतं की आमच्याकडे माहिती नाही. सरकार जे म्हणतंय याच्यामध्ये म्हणजे कुठेतरी सरकार निष्क्रिय आहे शेतकऱ्यांच्या बाबत असं नाही वाटत की करणी आणि कथनीमध्ये फरक दिसतो? खरं म्हणजे हे सरकार तुम्ही बघा, हे सरकार हे जे आहे सध्याचं भारतीय जनता पक्षाचं हे व्यापारी धार्जिनं सरकार आहे. यांनी नेहमीकरता यांचे सगळे निर्णय कोणत्या कंपन्या असतील, व्यापारी असतील किंवा उद्योगपती असतील यांच्याच बाजूला झुकतं माप देऊन या सरकारनं निर्णय घेतलेले आहेत. आणि म्हणून तुम्ही आता काल परवा ऐकलं असेल की याच्या अगोदर रिलायन्स हा आशिया खंडातला सगळ्यात श्रीमंत माणूस म्हणून त्यांची गणना होती. आता कालच्या सर्वेमध्ये अदानी की जे नरेंद्र मोदीचे अतिशय जवळचे निकटवर्ती आहेत ते आता आपल्या या खंडातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती म्हणून अदानीच्या त्या ठिकाणी नोंद झालेली आहे. म्हणजे ते लोक किती मोठ्या प्रमाणामध्ये नफा कमवत आहे. आणि दुसरीकडे इकडं शेतकरी आंदोलनामध्ये मरत आहेत, काही ठिकाणी शेतकरी आत्महत्या करत आहेत. यांना मात्र त्या ठिकाणी मदत केल्या जात नाही. त्यांनी जे म्हटलं की ते 700 शेतकऱ्याची नोंद आमच्याकडने असं नाही होऊ शकत.
की दररोज तुमच्या आता बऱ्याचशा गोष्टी म्हणजे इव्हन सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्टसुद्धा मीडियाच्या बातमीवरून एखाद्या गोष्टीची ट्रायल घेते किंवा काय चालू आहे म्हणून. मग मीडियामध्ये दररोज किती शेतकऱ्याचे मृत्यू झाले, कोण मेलं, कुठल्या आंदोलनातल्या कोणत्या ठिकाणी कुठल्या शेतकऱ्यात झाला, या सगळ्या गोष्टी जाहीर झालेल्या आहेत. त्याची नोंद सरकारकडे असायलाच पाहिजे. सरकार नाही म्हणते म्हणजे हा सरकारचा शेतकऱ्याप्रती असलेला दुजाभाव म्हणा किंवा शेतकऱ्याच्या प्रती नसलेली त्यांची आत्मीयता असं म्हणा, किंवा शेतकऱ्याला काही मदतच करायची नाही, एक आकसाच्या भावनेनं त्या शेतकरी आंदोलनाकडे हे सरकार पाहते, असंच आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल. सध्या एक महत्त्वाचा मुद्दा असतो की किरीट सोमय्या प्रत्येक जिल्ह्यात जातात आणि प्रत्येक जिल्ह्यातील बँकामध्ये वगैरे जाऊन सांगतात की इथे आरोप केला जातो किंवा इथे एखाद्या नेत्याचा समावेश असं सांगतात. मध्यंतरी बुलढाण्यामध्ये देखील आले ते, बुलढाणा अर्बन बँकेच्या संदर्भात. नक्की काय घोटाळा आहे त्याच्यामध्ये, तुम्ही तिथले आहात? हे बघा, घोटाळा किंवा म्हणल्यापेक्षा घोटाळा नाही, पण टेक्निकल चुका प्रत्येकाच्या व्यवहारामध्ये असू शकतात. आणि किरीट सोमय्याने आतापर्यंत जितक्या लोकांवरही आरोप केलेले आहे त्याच्यातून काहीही निष्पन्न पुढं निघालेलं नाही. पण त्या लोकांचं मात्र त्यांचं आयुष्य त्या ठिकाणी स्पॉईल झालं, त्यांची बदनामी झाली, त्या लोकांना फार मोठ्या अपमानाला त्या ठिकाणी सामोरं जावं लागलं. आउटपुट काही निघलं नाही. पण माझा एक प्रश्न आहे त्या किरीट सोमय्याला की या महाराष्ट्रातले सगळे भ्रष्टाचारी हे फक्त काही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्येच आहेत? भारतीय जनता पक्षाच्या एकाही कार्यकर्त्यावर आतापर्यंत ईडीची छाप पडली नाही किंवा NIAची चौकशीला कोणाला बोलावलं नाही किंवा त्याच्यानंतर CBIच्या सुद्धा काही चौकशा कोणाच्या ससेमिरा पाठीमागे लागलेलं दिसत नाही. आणि म्हणून हे सगळं राजकीय हेतूनं महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात असलेलं महाविकास आघाडीचं सरकार अडचणीत आणण्यासाठी ह्या फक्त सरकारमधल्या सत्तेमधल्याच लोकांना त्या ठिकाणी त्रास देण्याचं काम या भारतीय जनता पक्षाचं केंद्रातलं सरकार हे किरीट सोमय्यासारख्या प्याद्यांना पुढं करून फक्त बदनामी त्या ठिकाणी केली जाते. सगळ्या विषयावरती तुम्ही उत्तरं दिलेली आहेत. मात्र सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आता हिओ घातलेल्या ज्या पुढच्या स्थानिक स्वराज्य निवडणुका असो किंवा सगळ्याच निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीसोबतच होतील की काही स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या चर्चासमोर दिसतात? नाही. आता आम्ही बुलढाणा जिल्ह्याचं पुरतं जर सांगायचं झालं तर 4 दिवसापूर्वीच महाविकास आघाडीचे सर्व आमचे जिल्ह्याचे नेते, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना म्हणून आमची बैठक झाली आणि आमचा निर्णय झाला की जिल्ह्यातल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका त्या महाविकास आघाडीच्या बॅनरखालीच आपल्याला त्या ठिकाणी लढवायच्या.